ओह, तर यस, तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आणि एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मी उमेश कदम तुमचं स्वागत करतोय माझ्या UK राईड्स या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, कसे आहात? बरे आहात ना? बरेच असले पाहिजे. यस. तर मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे एक नवीन व्हिडिओ, ज्याच्यामध्ये आपण राईड नाही करणार आहोत. तर आज आपण करणार आहोत एक छोटंसं अनबॉक्सिंग. तर या अनबॉक्सिंगच्या मागचं कारण असं आहे की आपण जेव्हा बाईक राईड करतो तेव्हा आपलं जे लगेज आहे ते आपल्याकडे टॉप बॉक्स सध्या नाही आहे. सो आपण बॅग पाठीमागे बांधतो बंजी कॉर्डने आणि आपण ट्रॅव्हल करतो. सो आज आपण त्याच्यासाठी एक सोल्युशन म्हणून मागवले एक टॉप रॅक प्लेट. हे आहे हे पॅकेज. चला आपण वेळ नाही घालवता लगेच ओपन करू. तर मित्रांनो, हे मागवले मी ॲमेझॉनवरून. तर याची जी प्राईस आहे ती मला पडले 899ला. सो हे जे पॅकेट आहे हे फारच सुंदर पॅकेजिंग आलं होतं. सो मी एकदा ते ओपन करून बघितलं, तर पुन्हा एकदा तुमच्यासमोर ओपन करतो आहे. तर 1 मिनिट. यस. आणि ही जी आपली आहे ही रॅक, टॉप रॅक. सो हे बघा, एक्स या ब्रँडिंग ह्याच्यावरती आहे. सो ही खूप छान दिसते. तर पटकन मी ओपन करतो. हे पूर्ण गुंडाळलेलं होतं, हे आपण फेकून देऊ. यस. फायनल जो आपला प्रोडक्ट आहे तो काही असा आहे. हे बघा, एक्सपर्ट्स. सो याच्यावरती एक्सचं ब्रँडिंग आहे, प्लस इथे हिरो लिहिलं आहे. इथे H हिरोचा लोगो आहे. हे 4 होल्स दिलेत जे की आपल्या पाठीमागे माउंट करण्यासाठी विथ 4 हे बघा स्क्रू एलन बोल्ट दिलेत. तर इन्स्टॉलेशनसाठी एकदम सोपं जाईल, बाहेर कुठे जाण्याची गरज नाही. तर आपण हे आता पटकन बाईकवरती इन्स्टॉल करू आणि कसं लूक येतं ते बघू. तर याचा बेसिकली यूज आपल्याला आपल्या जे बॅग आहेत त्याच्यावरती ठेवण्यासाठी होईल. चला मग वेळ न घालवता पटकन आपण आपल्या कामाला सुरुवात करू, जे की ही प्लेट बसवायचं काम आहे आपलं. तर मंडळी, फायनली आपण आपल्या बाईककडे पोहोचलो आहे. ही बघा, पाठीमागे आपली बाईक उभी आहे. ही आपली बाईक आहे एक्सपर्ट्स. सो आता आपण काय करणार आहोत, तर ह्या ज्या 2 रबर आहेत ते आपण रिमूव्ह करणार आहोत आणि याच्यावरती आपण आपली जी प्लेट आहे ती आपण इन्स्टॉल करणार आहोत. तर मंडळी, पटकन आपण ह्या 10च्या टीने हे बोल्ट जे आहेत खोलणार आहोत. तत्पूर्वी आपण हे काढून घेऊ. जे रबर पॅड आहेत ते आपण काढून घेतलेत. आता जे पण हे जे बोल्ट आहे ते खोलून घेणार 10ची टीने. तर मंडळी बघा, अशा तऱ्हेने आपण पूर्ण खोलून घेतलं आहे आणि ही जी प्लेट आहे ती आपण आता क्लीन करू आणि मग त्याच्यानंतर आपण याच्यावरती इन्स्टॉल करणार आहोत. हे बघा, कारण ही प्लेट अशीच लागणार आहे. ही प्लेट आपण काढणार नाही आहोत. तर याच्यावरच आपण आपली जी टॉप रॅक आहे प्लेट ती आपण बसवणार आहोत. तर पटकन क्लीन करून घेतो. ते तर आपण आता क्लीन करून घेणार आहोत. पटकन क्लीन करून घेऊ. हे पण बघा, हे पण क्लीन करून घेऊ. तर बाजूला काम चालू आहे मित्रांनो.
थोडं डिस्टर्बन्स होत असेल तर सॉरी. क्लीन करणार आहे प्लेट. ओके, तर आपली जी ही प्लेट आहे, आता ही जी प्लेट आहे ती आपण ओपन करणार आहोत आणि ती आपण इन्स्टॉल करणार आहोत याच्यावरती. तर आपण ओपन कशाने करणार आहोत, काढायची आपल्याला. तर यस, अशी काही आहे आपली प्लेट. इथे ठेवतो. तर पूर्ण मेटल आहे आणि यस, पाठीमागे एक्सचा लोगो आहे. तर ही प्लेट जी आहे ती इथे प्रॉपर बसेल. त्यापूर्वी आपल्याला याच्यावर बसवावी लागेल, अशी फिक्स करून. सो येस, अशी आपली प्लेट जी आहे ही अशी बसेल. म्हणजे फर्स्ट आपण ही प्लेट लावणार आहोत जी की ऑलरेडी आपली होती. त्याच्यानंतर ही प्लेट लावणार आहोत त्याच्यावर. तर त्याच्यासाठी आपले जे बोल्ट आहेत ते बोल्ट इथे आहेत बघा. हे पण फाडून घेऊ. तर यासाठी मित्रांनो आपल्याला 4ची एलन की लागणार आहे. तर 4ची एलन की आपल्याकडे होती ऑलरेडी. हे बघा, हे असे 4 बोल्ट, हे वाले 4 बोल्ट लागणार आहेत. हे वाले 4 बोल्ट जे आहेत ते आपण त्याच्यामध्ये बसवणार आहोत. आणि यस, हे इझिली बसतात. तीन नट तर बसवले, 3 स्क्रू. तर हा आधी प्रॉपर बसून घेऊ. म्हणजे प्रॉपर म्हणजे फिक्स नाही करायचं आपल्याला, नॉर्मल टाईट करून घ्यायचे. त्याच्यानंतर जो आहे तो चौथा पण बसवू. कारण मित्रांनो, एकदम एकाच वेळी एकच बोल्ट टाईट करू नका. तर 4ही बोल्ट पहिल्यांदा नॉर्मल टाईट करून घ्या, जेणेकरून जी अलाइनमेंट आहे ती प्रॉपर होईल आणि आपला जो प्लेट आहे किंवा स्क्रू आहेत ते प्रॉपर त्याच्यामध्ये फिक्स होते. सो बोल्ट लूज असतील ते टाईट करून घ्या प्रॉपर, म्हणजे ते निघणार नाही. एलन की मित्रांनो व्यवस्थित लावा, जेणेकरून प्रॉब्लेम नाही येणार. टाईट झालेले आहेत, प्रॉपर बोल्ट फिक्स झाले. हे बघा, मजबूत. हे जे आहेत रबर पॅड ते आपण याच्यावरती बसवू, बघू बसतात का. नाही बसले तर डोंट वरी, नो प्रॉब्लेम. सो मित्रांनो, हे बघा, आपली जी टॉप रॅक प्लेट आहे ती प्रॉपर फिक्स झाली मस्तपैकी. ही व्यवस्थित, हे थोडं लूज आहे पण होऊन जाईल, डोंट वरी. तर अशा तऱ्हेने आपली ही जी प्लेट आहे ती
फिक्स झालेली आहे आणि ही आपला फायनल लुक आहे. असा दिसतोय बघा. हे काय याची काही गरज नाही आपल्याला, पण तरी पण आपण लावून ठेवलं आहे. तर एक नंबर. तर खाली बघा हे जे बोल्ट आहे ते असे आहे. ते नंतर याला मी स्क्रू आणून नट आणून लावेन. नंतर हे एकदम टाईट होऊन जाईल. सो मित्रांनो, फायनली आपली टॉप रॅक प्लेट बसून झाले. तर असा काही लुक येतोय बघा. आणि इकडून जर बघितलात तर यस, प्रॉपर असा स्पेस आपल्याला भेटला आहे. फिक्स झाले एकदम दणकट मस्त. आणि याच्यावर आपण टॉप बॉक्स पण आपला लावू शकतो. तर भविष्यात जर आपण टॉप बॉक्स घेतला तर याच्यावरच आपण इन्स्टॉल करू. आणि प्रॉपर विथ हिरो ब्रँडिंग, हिरो लोगो आणि विथ एक्स ब्रँड. सो कशी वाटली ही इन्स्टॉल मेश? तर कशी वाटली ही व्हिडिओ मला नक्की कमेंटमध्ये सांगा. मित्रांनो, ही छोटीशी इन्स्टॉलेशनची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. चला तर मंडळी, आपली जी आहे ती टॉप रॅक प्लेट बसून झालेली आहे. सो याची जी प्राईस आहे ती मला पडली 899ला. आणि मी ही जी आहे ती टॉप रॅक प्लेट ॲमेझॉनवरून मागवले. तर याची जी लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला नक्की देईन. आणि हा जो छोटासा इन्स्टॉलेशनचा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि या व्हिडिओमध्ये जो व्हॉईस येतो आहे तो DJIच्या मिनी माईकने येतो आहे. तो याचा जो व्हॉईस आहे तो पण कसा वाटला तो पण मला सांगा. तर आपण नक्कीच एका पुढच्या राईडमध्ये भेटू. आणि आता पाऊस चालू झाला आहे, सो पावसामध्ये आपण नक्कीच एखादी राईड कुठेतरी करू, एखाद्या घाटामध्ये किंवा एखाद्या मस्त अशा ठिकाणी करू. तर चला मग आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि मित्रांनो, तत्पूर्वी मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की आपण आपली बाईक जी आहे ती 50,000 किलोमीटर प्लस चाललेली आहे. तर याचा एक छोटासा रिव्ह्यू तो पण मी करेन. आणि याच्यामध्ये मला आत्तापर्यंत काय काय प्रॉब्लेम आले जे की गाडी घेतल्यापासून ते आत्तापर्यंत ते सगळे मी तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे. तर चला भेटू. तर नक्कीच आपण भेटू एका पुढच्या व्हिडिओमध्ये, एका नवीन जोशामध्ये आणि एका नवीन उमेदीमध्ये. तोपर्यंत मी उमेश कदम तुमची रजा घेतो. बाय बाय. सी यू अगेन.